फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशी म्हणतात. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी किंवा कठीण प्रसंगात यश मिळवण्यासाठी विजया एकादशीचे हे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते. या व्रताच्या प्रभावाने अनंत काळापासून साचलेली पापे नष्ट होतात आणि आत्मशुद्धी होते. असे मानले जाते की विजया एकादशीचे व्रत पाळल्यास अश्वमेध यज्ञासारखे पुण्यफळ प्राप्त होते. पौराणिक कथेनुसार जेव्हा प्रभू श्रीरामाला रावणाशी युद्ध करण्यासाठी लंका गाठायची होती, तेव्हा त्यांनी समुद्र पार करण्यासाठी आपल्या सैन्यासह या एकादशीचे व्रत केले होते. या व्रताच्या प्रभावामुळेच त्यांना समुद्र पार करण्यात आणि लंकेवर विजय मिळवण्यात यश आले. महाभारतात युधिष्ठिराला भगवान श्रीकृष्णाने या एकादशीचे महत्त्व समजावून सांगितले होते, ज्यामुळे पांडवांना कुरुक्षेत्राच्या युद्धात विजय मिळवता आला. हे व्रत प्रामुख्याने यश, कीर्ती, शत्रूवर विजय आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी केले जाते. हे व्रत केल्याने व्यक्तीमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि संकटाशी लढण्याची ताकद मिळते.